ओबीसी नेते श्रावण देवरे यांनी काल एक वादग्रस्त पोस्ट आपल्या फेसबुक अकाउंटवरून केली आणि त्यानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद नाशिकमध्ये सुरू झालाय. श्रावण देवरे यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक झाले आणि देवरे यांना मिळेल तिथे त्यांच्या तोंडाला काळं फासणार असा इशारा दिला. नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात ओबीसी नेते श्रावण देवरे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर उपनगर पोलिसांनी श्रावण देवरे यांना ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची चर्चा करून कायदा हातात घेऊ नये अशी विनंती पोलिसांनी केली आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सरमाळे यांनी केले आहे. याच्यामध्ये श्रावण देवरे यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून मराठा संदर्भात एक आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केलेली होती. त्या संदर्भातच काल उपनगर पोलीस स्टेशनला आमच्याकडे 338/24 BNS कलम 196(1) आणि 353(2) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना या ठिकाणी ताब्यात घेऊन या ठिकाणी योग्य ती कायदेशीर कारवाई त्यांच्यावर केलेली आहे. त्यांचा मोबाईल पण आम्ही त्या ठिकाणी पंचनामा करून जप्त केलेला आहे. तर एक इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे दोन समाजामध्ये, दोन जातीमध्ये तेढ निर्माण करणारं वक्तव्य त्यांचं ते. आज आमच्याकडे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे. तूर्त त्यांनी काही आमच्याकडे लेखी काही दिलेलं नाही आहे, पण ते आमच्याकडे एक निवेदन सादर करणार आहे आणि याच्यानंतर प्राप्त होणारे जे निवेदन असतील ते या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुरावे म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या गुन्ह्यात ते समाविष्ट करणार आहोत. कायदा मोडू नये असं आमचं पोलिसांचं म्हणणं असेल, कारण की यांनी कायदा हातात घेतल्याने यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई पण केलेली आहे. तर माझं एक सांगणं असेल की कायदेशीर कारवाई आपण त्यांच्यावर केलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कामगिरीवर सर्वांनी विश्वास ठेवावा. कोणताही व्यक्ती हा त्याच्या डोक्यात काय आहे ते त्याच्या याच्यातून कळतं, परंतु एखाद्या व्यक्तीने विकृतीतून किंवा एखाद्या अपराधातून जर काही केलेलं असेल त्याच्यातून सामाजिक एकोपा किंवा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे ठेवणे हे सर्वांचं कर्तव्य असणार आहे. तर कोणी कायदा हातात न घेता पोलिसांनी केलेल्या कारवाईवर विश्वास ठेवून ठाम असणं गरजेचं आहे. लोकनायक न्यूज